रामराम मंडळी. अमेरिकेत गेलो होतो भाज्या आणायला आणि दिसली भेंडी. म्हटलं अमेरिकेतली भेंडी आणि आपली गावरान पद्धतीची आमटी एकदम भारी लागेल म्हणून आम्ही घेऊन आलो. कसं आहे, वरचे साल काढून टाकायची म्हणजे आपलं सोलून घ्यायची आणि आतली कणसं तेवढी घ्यायची. आणि जर कणसं जुनं असतील तर आधीच चांगलं भाजून घ्यायचं तेलात थोडंसं. तर ही कोवळे त्याच्यामुळे मी काय केलं, लसूण आणि जिऱ्याची फोडणी टाकली आणि त्यातच भाजून घेतलं. आणि त्यामध्ये टोमॅटो टाकलाय. टोमॅटो एक टाकलाय, तो चांगला भाजून घ्यायचा. आणि आपली कोल्हापूरची झणझणीत चटणी टाकायची. जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकता. आणि नंतर मी घरामध्ये डाळ, हरभरा डाळ आणि तांदूळ हे मस्त असं भाजून घेऊन आणि त्यात खडा मसाला भाजून टाकून सगळं मिक्स करून बारीक पूड केली, ती मी टाकली. आणि ती तुमच्याकडे नसेल तर ज्वारीचं पीठ किंवा बेसनचं पीठ 1 चमचाच टाकायचं, एकदम कमी टाकायचं. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून चांगलं हलवून घ्यायचं आणि गरम पाणी टाकून चांगली उकळी मारून घ्यायची. जेवढं याला उकळी मारशील तेवढं छान लागते. आणि त्यामध्ये मेन म्हणजे चिंच आहे. चिंच टाकली की अजून छान लागते. आणि भाकरी किंवा चपाती बरोबर हे आमटी एकदम भारी लागते. आणि आमच्या गावाकडे ही भेंडी दिवाळीच्या टायमाला येते आणि त्यावेळेला एकदम भारी लागते.